सर अलेक्झांडर कनिंघम भारताच्या बौद्ध इतिहासाचा शोधक. भारताच्या इतिहासातील अनेक प्राचीन स्थळ, स्तूप, विहार, शिलालेख आणि बौद्ध धर्माशी निगडीत अवशेष शतकानुशतकं काळाच्या ओघात विस्मृतीत गेली होती. या हरवलेल्या वारशाचा शोध लावणारे, त्यांचे पुरातत्वीय महत्त्व उलगडणारे व्यक्तिमत्व म्हणजे सर अलेक्झांडर कनिंघम, ब्रिटिश अधिकारी आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया ASI संस्थापक. अलेक्झांडर कनिंघम यांचा जन्म 23 जानेवारी 1814 रोजी लंडनमध्ये इंग्लंड येथे झाला. ते ब्रिटिश सैन्यात अभियंता अधिकारी म्हणून रुजू झाले. लहानपणापासूनच त्यांना भारतीय इतिहास, वास्तुकला आणि धर्म यांची आवड होती. भारतामध्ये बदली झाल्यानंतर त्यांनी येथील प्राचीन अवशेष आणि बौद्ध स्थळांचा सखोल अभ्यास सुरू केला. 1861 साली लॉर्ड कॅनिंग यांच्या आदेशानुसार आर्किओलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना करण्यात आली. या विभागाचे पहिले महासंचालक डायरेक्टर जनरल म्हणून अलेक्झांडर कनिंघम यांची नियुक्ती झाली. त्यांनी चिनी प्रवासी ह्युएन यांच्या लिखाणानुसार भारतभर पुरातत्वीय मोहिमा राबवून अनेक हरवलेली बौद्ध केंद्रे पुन्हा जगासमोर आणली. कनिंघम यांनी त्यांच्या आयुष्यात भारतातील असंख्य ठिकाणांचे सर्वेक्षण केले. त्यातील काही अतिशय महत्त्वाची ठिकाणे: सांची, मध्य प्रदेश, सम्राट अशोकाने बांधलेले बौद्ध स्तूप, उत्कृष्ट शिल्पकला आणि शिलालेख. सारनाथ, उत्तर प्रदेश, बुद्धांनी दिलेलं धम्मचक्र प्रवर्तन, पहिलं प्रवचन. कनिंघम यांनी येथे उत्खनन करून अनेक स्तंभ व मूर्ती सापडवल्या. कुशीनगर, उत्तर प्रदेश, बुद्धांच्या महापरिनिर्वाणाचे स्थान. कनिंघम यांनी 1861 मध्ये या स्थळाची ओळख पटवली. श्रावस्ती, उत्तर प्रदेश, बुद्धांनी दीर्घकाळ वास्तव्य केलेले पवित्र स्थान. तक्षशिला, पाकिस्तान, प्राचीन विद्यापीठ, बौद्ध आणि गांधार कलाकेंद्र. कनिंघम यांनी त्यांच्या सर्व संशोधनाचा शास्त्रीय पद्धतीने लेखाजोखा ठेवला. त्यांनी काही महत्त्वाचे ग्रंथ लिहिले: द एनिशियंट जिओग्राफी ऑफ इंडिया, आर्किओलॉजिकल सर्व्हे रिपोर्ट्स, बिल्सा टोप्स सांचीवरील संशोधन. या ग्रंथांमुळे भारतातील बौद्ध धर्माचा भूगोल, शिलालेख आणि प्राचीन वस्तूंची माहिती जगासमोर आली. कनिंघम यांचं सर्वात मोठं योगदान म्हणजे भारताच्या प्राचीन बौद्ध इतिहासाला वैज्ञानिक पुरावा आणि भौगोलिक वास्तव दिलं. त्यांच्या संशोधनामुळे सांची, सारनाथ, कुशीनगर, तक्षशिला यांसारखी ठिकाणं जागतिक वारसा स्थळ बनली. यांच्या कार्यामुळे पुढील भारतीय पुरातत्वज्ञांना संशोधनांचा मजबूत पाया मिळाला. सर अलेक्झांडर कनिंघम यांचं निधन 28 नोव्हेंबर 1893 रोजी लंडन येथे झालं, पण त्यांचं कार्य आजही जिवंत आहे. प्रत्येक स्तूप, प्रत्येक विहार आणि प्रत्येक शिलालेख त्यांच्या अभ्यासाची साक्ष देतो. सर अलेक्झांडर कनिंघम हे ब्रिटिश अधिकारी होते, पण त्यांचं कार्य भारताच्या सांस्कृतिक पुनर्जागरणाचं प्रतीक ठरलं. त्यांनी हरवलेली बौद्ध वारसा स्थळं पुन्हा ओळखून दिली, ज्यामुळे आज आपण बुद्धांच्या इतिहासाला प्रत्यक्ष अनुभवू शकतो. जय भीम, नमो बुद्धाय.